ईश्वर वाणी जन्म मृत्यूची खेटी। खेटी हा शब्द उच्चारला की दुःखाने पिडलेला, गांजलेला अथवा आपले मनोरथ पूर्ण करणे हेतू अमावस्या पौर्णिमेला ईश्वर चरणांकित स्थानचे ठिकाणी खेट्या करणारा मनुष्य दिसतो। परंतु स्वार्थासाठी का होईना त्याचे परमेश्वराप्रती असलेल्या या खेटीत काय गोमटे दडलेले आहे हे सामान्य जीव जाणू शकत नाही, कारण इथे प्रत्यक्ष परमेश्वराच्या प्रसन्नतेचा व कृपाशक्तीचा संबंध जोडलेला आहे। कारण अप्रत्यक्षरित्या प्रत्येक जीव हा प्रपंचाचा या भवसागरात जन्मजन्मांतरे खेटी करतच आहे। म्हणून मनुष्य जीवन म्हणजे एक जन्म मृत्यूची खेटीच आहे। जन्म मृत्यूच्या खेटी म्हणजे जीव हा प्रांचाचा रहाटगाड्यात फसलेला आहे। म्हणून सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी अत्यंत महत्त्वपूर्ण असा रहाटघडीयेचा दृष्टांत निरूपण केला आहे। सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी म्हणतात, रहाटघडीयेच्या दृष्टांताप्रमाणे जीव या जन्ममृत्यूच्या फेयात सारखा फिरत आहे। रहाटगाड्याप्रमाणे जीव या जन्मातून त्या जन्मात सतत हे चक्र चालू आहे, यातून त्याची सुटका होत नाही। म्हणून जीवाने यातून जर सुटका करून घ्यावयाची असेल तर परमेश्वराने सांगितलेप्रमाणे आचार केला पाहिजे। त्यातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण, चिंतन करावे, तसेच स्थान प्रसाद वंदन केले पाहिजे। जन्म मृत्यूची ही खेटी चुकवसायची असेल तर चरणांकित स्थानचे ठिकाणी खेटी ही अवश्य करावी, कारण त्याद्वारे स्थानाच्या ठिकाणी असलेली प्रसन्नता व कृपा शक्तीमुळे जीवाचे दुःख दूर होऊन धर्मी दक्षता व योग्यता होते। सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी म्हणतात, प्रत्येक जीव हा स्वार्थ आहे, म्हणून त्याला काय आवडते काय नाही हे जाणून स्वामी नेहमी आपल्या शिष्य परिवाराची विचारपूस करत असत, त्यांची खानपान विषयी काळजी घेत असत व असे झाडपूसचे समाधान वाटलेमुळे भक्त स्वामींचे सहवासात आनंदाने राहत होते। प्रपंचात वावरताना सुद्धा जीवाची प्रत्येक ठिकाणी स्वार्थ बुद्धी असते, म्हणून देवाच्या स्थानाच्या ठिकाणी खेटी करणारा साधक स्वार्थ बुद्धीने का होईना परमेश्वराच्या ठिकाणी नतमस्तक होतो, याला सुद्धा महत्त्व आहे। कारण स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक यांचे सहवासामुळे मलिन झालेला जीव उजतीला येतो। स्वार्थ बुद्धी म्हणजे जसे प्रवास करताना स्वतःला पहिले बसवायला मिळावे म्हणून धक्काबुक्की करून सीट पकडतो, किंवा स्थान वंदनाला जाताना पुढचे सीट मलाच मिळाव्यास पाहिजे असा आग्रह असतो। एखाद्या लग्न समारंभात भोजन घेण्यासाठी म्हणून गडबड करतो, ऑफिसमध्ये प्रथम मलाच प्रमोशन मिळावे म्हणून प्रयत्न करतो, शाळा कॉलेजात माझ्याच मुलाचे प्रथम ॲडमिशन व्हावे, माझ्या शेतपट्टीला इतरांपेक्षा प्रथम पाणी मिळावे ही भावना असते। असा प्रत्येक ठिकाणी जीवाचा स्वार्थभाव असतो। म्हणून असे कोणतेच ठिकाण नाही की जिथे जीवाचा स्वार्थ नाही, त्याला अध्यात्म क्षेत्रही अपवाद नाही। म्हणून श्री स्वामी म्हणतात, जीव स्वार्थ आहे, परंतु स्वार्थ का होईना जीवाने परमेश्वराचे ठिकाणी नतमस्तक होणे महत्त्वाचे व आवश्यक आहे। त्यातूनही जीवाचे गोमटेच होणार आहे। रहाटघडीयेच्या दृष्टांतात श्री स्वामी म्हणतात, जीवाचा या जन्म मृत्यूच्या रहाट गाड्यात येऊन 84चा फेरा चालूच राहतो, चुकत नाही। परमेश्वर द्याव्यास तयार आहे, परंतु हा जीव घेत नाही। थोडक्यात रहाटीचे गाडे वर जाते खाली येते, भरते रिचवते, त्याप्रमाणे हा जीव मायचक्रात फिरत राहून एका परमेश्वरावाचून सर्व काही मिळवतो, परंतु परमेश्वर प्राप्त करता येत नाही। जसे रहाट गाडे विहिरीवर बांधले असते, त्याला कोणी सोडत नाही, तसे या सृष्टीत आलेला जीव देवता चक्रात बांधलेला आहे। सारखे त्याला डिवचून कर्म करण्यास भाग पडतात व कर्म केले की त्याचे भोग भोगावेच लागतात। प्रारब्धा भोग क्षयो, फक्त परमेश्वरच जीवाला या जन्म मृत्यूच्या रहाट गाड्यातून सोडवू शकतात। साधनदाता मुख्य करून 5 अवतारास चहुज्ञानीये 8ही भक्ताशी, सर्व संत महंत मार्गमंडळी तसे ग्रुपवर अधिष्ठित माझ्या सर्व अच्युत गोत्रीय सुहृदांना तसेच उपकार निमित्याशी व अशेषा गुरुकुळाशी माझे दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम श्रीचक्रधर शरण।